नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 11, 12, 13 जानेवारी 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात फक्त काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर असून काही भागामध्ये गारपीटची शक्यता देखील मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 11, 12, 13 जानेवारी 2024 या तारखेला वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात फक्त काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून गारपीटचा अंदाज देखील या तारखेला बघायला मिळणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरण हे छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती 11 आणि 12 जानेवारी 2024 या तारखेला सक्रिय असणार आहे आणि या चक्रवात स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे तामिळनाडू आणि केरळच्या भागामध्ये मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। तेलंगणाच्याही दक्षिण भागामध्ये हलका राहील, तसे कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश या भागाकडे ढगाळ स्थिती आणि धुके पडण्याचा अंदाज आहे। भारताच्या भागातही बहुतांश ठिकाणी कडाक्याची थंडी राहील आणि महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाड्याचा काही परिसर या भागातही कडाक्याची थंडी असून धुकेचे प्रमाण देखील बघायला मिळणार आहे। तर पावसाची शक्यताही उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भाच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये या पावसाची शक्यताही शिवापूर, खेटवले, सासवड हलका पाऊस राहील। रावडी, महाडवर्धन, गोरेगाव, घोगरे, मंदनगर, महाबळेश्वर या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। टाला, इंदापूरला ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। कोकण विभागाकडे जोर कमी राहील। कळवण, पुणे, सुसगाव, दायरी, पुनावले मध्यम पावसाचा अंदाज आहे। बागुली, आळंदी, चाकण, खेड, कसमत हलका मध्यम पाऊस राहील। रायगड जिल्ह्याकडे पेण, शिरोळ-खोपोली, कसमतलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे। कर्जत, कुसर, पेठ, नरेल हलक्या सरींचा अंदाज राहील। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर, भिवंडी, मीरा भाईंदर, ओंबडी, ख्रिस्तीवाडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे। शिवाले, वैशाखरे हलक्या सरींचा अंदाज राहील। उंबरपाडा, पिलवी इकडे हलका राहील आणि पालघर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। सम्राट, गोंडा, आंबेवाडी, इगतपुरी, खर्डी, वैशाला हलक्या सरींचा अंदाज राहील। जव्हार, महाकाळ, त्र्यंबक इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे नाशिक, देवळी, नागपूर, मुनगाव, वाडीवारे, पांडुर्ली, सिन्नर, तिरडुबरे, शमशेरपूर, नांदूर, शिंगोटे या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। संगमनेर, आश्वी, लोणी, वरवंडी, देवळी, प्रवरा, राऊरी, घारगाव, मांडवे या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। अहमदनगर जिल्ह्यामध्ये आल्याने, टाकळी, बालवानी इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वातावरण कोरडे असून हलक्या सरींचा अंदाज आहे। पाथर्डी, जांभळी, अमरापूर, माका, अंसापूर, पालम, टाकली इथे हलक्या सरींचा अंदाज राहील। माका, गोडेगाव, राऊरी, देवळी, प्रवरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। ओढोलो, बरोबा, भक्तापूर, दहेगावने, बनास, नेवासा हलका पाऊस राहील। श्रीरामपूर, तालिकाबन इकडे हलका राहील। आश्वी, लोणी, संगमनेर, घारगाव, मांडवे, वरवंडी, गरवाडी, जुन्नर, ओतूर, खोटाले या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि नाशिक जिल्ह्याकडे मंजूर, देवगाव, लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, येवला, मनमाड, चांदवड, वणी, टोटांबे हलक्या सरींचा अंदाज आहे। ओझर, कळवण, देवळा, सावधाने इकडे हलका पाऊस राहील। सटाणा, औटी, ताराबाद, नामपूर, निमशेवडी या भागातही हलक्या सरींचा अंदाज राहील। पिंपळनेर, चोरवडला बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार ढगाळ स्थिती राहील, पावसाचा जोर फारसा नाही। तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। तालवड, ममदापूर, वैजापूर, गंगापूरला हलका राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच बेडकीन, ढाकेपाल, देगवणे, पैठण, अमरापूर, हंसापूर हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील।
जालना जिल्ह्याकडे रामशेकोजोटा, वारीगवरी, ईश्वरनगर, काचूड, पाचोड, कोल्हापांगरी, जालना, बदनापूर, सनवासी, पिंपरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता राहील। देऊळगाव राजा, सम्राटनगर, जाफराबाद, अनवा, अजंठा, गिरडा, बुलढाणा इकडे हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। बीड, गेवराई, उमापूरला ढगाळ वातावरण राहील। लातूर, धाराशिव या भागाकडे वातावरण कोरडे राहील। नांदेड भागाला, हिंगोलीलाही वातावरण कोरडे राहील। तर वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज राहील। वाशिम, रिताड, मालेगाव इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। महसूल, परतूर, मंगळुरपी, कर्जना, खेडा इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, बेबी, मेहकर, डोंगवला बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाजा वादळी वाऱ्यासह राहील। खुदनापूर, अहमदपूर, चिखली, केलवड, गिरडा, बुलढाणा, पिंपरीगावली, मोटाला, खामगाव, बाबरगाव आणि शेवगाव इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्यामध्ये अकोला, बोरगाव, मंजू, बाळापूर हलक्या सरींचा अंदाज राहील। इतर भागामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया इकडे ढगाळ वातावरण राहील। तर पावसाची शक्यता ही वर्धा जिल्ह्यामध्ये वडकी, पुणे, हिंगणघाट आणि पांढरकवडा या भागात राहील। यवतमाळ, नेर, लाटकेट, धारवा, कॅप, पांढरकवडा, घाटंजी, पुसद या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। चिमूर, ब्रह्मपुरीला हलका पाऊस राहील। गडचिरोली जिल्ह्यामध्ये देसिंग, राजोळी आणि मार्काचा हलक्या सरींचा अंदाज गडचिरोली जिल्ह्याच्या या भागात राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।